हाय मैत्रिणींनो, नंदिनी स्नेहभोजनमध्ये तुमचे स्वागत आहे. मी आज तुम्हाला रसरशीत अशी शाकभाजी दाखवणार आहे. त्याला लागणारं साहित्य बघूया. मी शेंगदाणे भाजून घेतले, तीळ घेतले 1 वाटी भाजून, कोबर घेतले खिसून भाजलेले, कोथिंबीर, आले, लसूण, टोमॅटो पण वाफवून घेतलेला आहे, कांदा छानपैकी भाजून घेतला. आता हे वाटण करून घेऊया. हे बघा, मी चणा आहे ना छानपैकी रात्रभर भिजत घातला होता. आता 3 शिट्ट्या करून उकडून घेतलाय, छान असं उकडलेला आहे. आणि हे बघा, वांगे बटाटे कट करून घेतलेत. हे बघा, सुके मसाले घेतलेत, वाटण करून झाले. शेंगदाणे तीळ वगैरे वाटून घेतले. हा लाल तिखट मसाला आहे, तेजपत्ता आणि मोठी विलायची घेतली, मीठ घेतले, गरम मसाला घेतला, किचन किंग मसाला आहे, हळद आहे, जिरे पावडर आणि धणे पावडर आहे. एक मोठी कढई घेतली, त्याच्यात आता मी 2 चमचे तेल टाकते. 2 चमचे तेल घेतले, गरम झालं की जिरे मोहरी टाकते त्याच्यात. तेजपत्ता आणि विलायची टाकून हा वाटण करायला तेल सोडलेले मसाले मी रुळून घेतले मसाल्यामध्ये, पण छान असा तेल सोडायला लागले. चला आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. त्याच्यावर आपण तीळ आणि शेंगदाणे जे वाटण केले ते टाकून घेऊया. आता मी गरम पाणी केले शिजण्यासाठी म्हणून. मी एक ग्लास पाणी टाकले म्हणून. आता हे आपण 10 मिनिटं छान असं झाकण ठेवूया आणि शिजवून घेऊया. कोथिंबीर टाकायची राहिली, कोथिंबीर चिरून घेतली. माझी भाजी एकदम छान अशी करून तयार झालेली आहे. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब